सनई चौघडे या मालिकेचा आजचा एपिसोड म्हणजे एकदम भन्नाट आहे. आजच्या भागात असे काही मजेशीर क्षण पाहायला मिळणार आहेत की एपिसोड संपेपर्यंत हसून हसून अक्षरशः पोट दुखेल. पण या सगळ्या मजेशीर गोंधळामागे जय आणि शरूमध्ये नेमकं काय घडतंय, चला जाणून घेऊया आजच्या एपिसोडच्या या भन्नाट रिव्ह्यूमध्ये. आणि प्रेक्षकांनो, आता आपण बघितलं आहेत लास्ट एपिसोडमध्ये ती कर्मचारी मुलगी जय सरांकडे काहीतरी शंका घेऊन आलेली असते आणि जय तिच्यावर खूप संतापतो. यावर शर्वरी देखील जयला खूप काही सुनावते. पण प्रेक्षकांनो, आता ती आणि मॅक जरा बाहेर आलेले असतात, कारण शर्वरीसुद्धा खूप चिडलेली असते. आणि ते बाहेर येऊन मॅक म्हणतो की दादा दो कटिंग. इकडे शर्वरी म्हणते की स्वामी त्या माणसाचं काही करा हो. शर्वरी म्हणते की तो माणूस ना मला एक दिवशी वेड लावणार आहेत, वेड. आणि शर्वरी मॅकला म्हणते की त्याने तू त्याला बघितलंय कधी हसताना, किंवा त्याने स्वतःला कधी बघितलंय का अशात हसताना. शर्वरी खूप चिडलेली असते. तो म्हणतो की ऑफिसमधल्या स्टाफला कलिकला कैदी समजतोस तो. आणि इकडे मॅक मात्र सरांचीच बाजू घेतो. तो म्हणतो की तायडे असं काही नाही की सरांना आतमध्ये फिलिंग्स वगैरे काही नाही, पण ते काय करतात, त्यांच्या लॅपटॉपची जी एक्सेल सीट असते ना त्यामध्ये ठेवून देतात फिलिंग्स. त्या अशा ओपन नसतात, फोल्डरमध्ये ठेवलेल्या असतात. आणि शरू म्हणते की घे तू त्यांचीच बाजू घे. आणि प्रेक्षकांनो, तेवढा तिथे गौतमसुद्धा येतो. आणि प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच गौतमचं ते मांजरेकर आले आणि त्यांनी काही उलटसुलट असं बोललेलं की हे श्रीमंत लोक असतात, यांना काही लग्न मोडलं तरी काही फरक पडत नाही असं काहीतरी बोलून. कारण लग्न ठरलं यांचं, पण यांचा साखरपुडा झालेला नसतो, म्हणून तो मांजरेकर खूप काही बोलतो. त्यामुळे आता गौतमसुद्धा खूप चिडलेला असतो. आणि बघा आता शर्वरी म्हणते की हा ना आमच्या घरी पातोळ्या खाऊन आलात, कशा होत्या पातोळ्या. पण गौतम नेहमीसारखा बोलत नाही. त्यामुळे शर्वरी त्याला म्हणते की काय रे, काय झालं. गौतम म्हणतो की शरू, मी ना लाईफमध्ये एवढा हेल्पलेस कधीच झालो नव्हतो. आणि तो सांगतो की तुमच्या घरी एक माणूस आला, काय त्याचं नाव मांजरेकर असं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता शर्वरी मात्र खूप चिडते. आणि मग ती मॅक आणि ते दोघे मिळून प्लॅन ठरवतात की जय सरांच्या मनात काय फिलिंग्ज आहेत नाही आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं. त्यामुळे शर्वरी आता नवीन म्हणजे नंबर घेते आणि जयला त्रास देत असते. हॅलो जानू असं बोलून ती जयला खूप त्रास देत असते. आणि ती मुलगी आहे त्याला आय लव्ह यूचे मेसेज पाठवते. त्याला म्हणते की मला तुझ्याशिवाय झोपच लागत नाही,